नमो बुद्धाय सप्रेम जय भीम. तुम्ही धम्माला शरण जातात का? चला आज जाणून घेऊयात धम्माला शरण जाणे म्हणजे नेमके काय आहे. बौद्ध परंपरेत धम्माला शरण जाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो एक सजग, विचारपूर्वक आणि विवेकवादी निर्णय असतो. धम्माचा पाया प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांवर आधारलेला आहे. धम्म माणसाने माणसाशी कसे वागावे हे शिकवतो. मानवी जीवनात दुःख, चिंता आणि अशांती आहे. धम्म हा केवळ दुःखाची चर्चा करत नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा अष्टांगिक मार्ग दाखवतो. हा मार्ग अतिशय व्यावहारिक असून त्यावर चालून माणूस मानसिक शांतता आणि सुख मिळवू शकतो. त्यामुळे एक उत्तम आणि नीतिमान माणूस बनण्यासाठी धम्माला शरण जाणे आवश्यक आहे. धम्मात कोणतीही लाचारी, अंधभक्ती किंवा अंधश्रद्धा नाही. कशावरही डोळे झाकून विश्वास ठेवण्याची सक्ती नाही. धम्म हा जात, वर्ग, वर्ण किंवा लिंग या आधारावर माणसामध्ये भेदभाव करत नाही. तो प्रत्येकाला समान मानतो. समाजात समता, न्याय आणि बंधुभाव निर्माण करण्याची ताकद धम्मात आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही धम्माचा मार्ग निवडला. थोडक्यात धम्माला शरण जाणे म्हणजे एका सत्य, सदाचारी आणि कल्याणकारी जीवन मार्गाचा स्वीकार करणे होय. जेव्हा आपण धम्माला शरण जातो तेव्हा आपण स्वतःच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहिलेले असते. तो आत्मपरीक्षणाचा आणि आत्मविकासाचा मार्ग आहे. धम्माचा हा विवेकवादी आणि करुणामयी मार्ग तुम्हाला आजच्या आधुनिक काळात किती महत्त्वाचा वाटतो? तुमचे विचार खाली कमेंट करून नक्की शेअर करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून धम्माचा हा सुंदर संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल. अशाच प्रेरणादायी आणि वैचारिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. सर्वांचे मंगल होवो, कल्याण होवो.